नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या या सिरीजला सुरुवात झालेली आहे आणि गेल्या आठवड्याचा आपला 6वा एपिसोड तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल। या एपिसोडला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे। अजूनही जर 6वा एपिसोड कोणी पाहिला नसेल तर आत्ताच 6वा एपिसोड पाहून घ्या। त्याचप्रमाणे आपण आज या सिरीजचा दुसरा एपिसोड पाहणार आहोत आणि या एपिसोडचं नाव आहे खवय्ये। आता नाव ऐकल्यावर तुम्हाला कळलंच असेल की हा फूड रिलेटेड असणार आहे आणि नवनवीन पदार्थ चाखायला मिळणार आहेत। या खवय्ये एपिसोड मध्ये आपण रेसिपीज पाहणार आहोत। काही रेसिपी आपण कंपेअर करणार आहोत आणि काही रेसिपी आपण होममेड करणार आहोत। त्यामुळे याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बरं, आजच्या एपिसोड मध्ये आम्ही तुम्हाला होममेड मोमोज वर्सेस फ्रोझन मोमोज दाखवणार आहोत। चला तर मग पटापट व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आम्ही फ्रोझन मोमोज साठी प्रसुमा या ब्रँडचे व्हेजिटेबल्स आणि पनीर मोमोज ऑर्डर केलेले आहेत। बरं, होममेड मोमोज साठी मी हे काही साहित्य बाजारातून आणलेलं आहे, जसे की गाजर, शिमला मिरची, कांदा, ग्रेटेड पनीर, हे आहे लसूण आणि हा मैद्याचा गोळा जो मी घरीच बनवलेला आहे। आता या फ्रोझन मोमोजची किंमत आहे 290 रुपये आणि यांनी सांगितलेले आहे याच्यात 24 पीसेस ऍड असणार आहेत। ह्यांची जर 280 किंमत असेल, पण हे मात्र मी 100च्या आतच घेऊन आलेली आहे। आणि बघूया याच्यात किती मोमोज बनतायत ते। टाइम पण बघायचंय, हे 3 मिनिटात बनणार आहे असं त्यांनी सांगितलंय। हरकत नाही, जरी हे 3 मिनिटात बनणार असेल तरी आफ्टर ऑल हे हेल्दी असेल ना, कारण होममेड आहे। अच्छा, जाऊ दे, चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला आता आपण सुरुवात करूया। सगळे सॉसेस, तर आपण फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे, तेल टाकलं आहे आणि या सगळ्या भाज्या आता जरा फ्राय करून घेऊया। आमच्या डिश तयार आहेत बरं का। तर हे आपण फ्रोझन मोमोज फ्राय करून घेतलेले आहेत आणि या आपल्या पॅकेटमध्येच आपल्याला हा सॉस त्यांनी दिलेला होता जो आपण इथे सर्व करून घेतलेला आहे। आणि हे आहेत माझे होममेड मोमोज, त्याच्यासोबत मी घेतली आहे शेजवान चटणी। चला तर मग सुरुवात करूया टेस्टिंगला। तर हे आहेत आपले फ्रोझन मोमोज। स्टफिंग जराशी कमी दिसते, तुम्ही पाहू शकता स्टफिंग इथे थोडी कमी प्रमाणात दिलेली आहे। स्टफिंग कमी आहे किंवा या स्टफिंगच्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये सॉस नाहीये, पण हा जो सॉस आहे त्याच्याने ही टेस्ट अगदी नेक्स्ट लेवलला जात आहे। आता मी हे ओपन करते। तुम्ही पाहू शकता मस्त भाज्यांचं स्टफिंग ह्याच्यात आहे। ही मी होममेड बनवलेल्या मोमोजचं स्टफिंग आहे। तर आपण ह्याला टेस्ट करूया। मी भरपूर कमी घेतेय कारण ते पडू शकतं। आता मुळात ह्याची स्टफिंग भरपूर होती, त्याच्यामुळे खाताना तेवढ्या भाज्या लागत आहेत आणि कव्हर कमी असल्या कारणाने भाज्यांची टेस्ट आणि त्याच्यामध्ये आपण जे सॉसेस मिक्स केले त्याची एक वेगळीच चव येत आहे। शेजवान चटणीची स्वतःची वेगळी चव आहे। मला असं वाटतं मी हे स्पेशली फक्त मोमोज ट्राय करून बघते, म्हणजे आपल्याला भाज्यांची चव ह्याच्यातून कळून येईल। शेजवान चटणीच्या व्यतिरिक्त हे एकदम छान लागत आहे। चला तर मग आता मला हे दे, तू हे घे। ठीक आहे, मलाही जरा टेस्ट करायला मिळू दे। हे जे कमी स्टफिंग वाले, लेट्स सी। बघ बघ हा सॉस काय करू शकतो कमाल। काही सॉसची कमाल नाहीये असं मला वाटायला लागलंय। टेस्टिंग आहे। अप्रतिम। ठेव ना मी मला। नाही नाही, ते माझं बनवलेलं आहे, ते मलाच मिळालं। सॉरी सॉरी सॉरी। नाही नाही, सांगा सांगा, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा आता विनर कोण आहे। आम्ही तर डिसाइड केलेलंच आहे।
इकडे ऐका बरं. आमचा हा सेकंड एपिसोडचा व्हिडिओ अर्थातच खवय्येगिरीचा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा, तुम्ही जर एखादी डिश आम्हाला सजेस्ट करत असाल कंपॅरिझन करायला तर तीही सुद्धा नक्की करा. त्याचबरोबर आमची ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्ही सुद्धा अशा नवनवीन डिशेस ट्राय करून मोमोज जर बनवले असतील तर ते इंस्टाग्रामवर पोस्ट करा आणि त्यामध्ये आम्हाला टॅग करा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्रिप्शन वाढवा. खूप जण व्हिडिओज बघत आहेत, अक्षर व्ह्यूअर्सची भरपूर लिस्ट आहे, पण सबस्क्रिप्शन मात्र मिळत नाहीये. सबस्क्रायबर वाढले पाहिजे ना, जेणेकरून आम्हा दोघांना असे पॉझिटिव्ह व्हिडिओज बनवायला नक्कीच आवडतील आणि प्रेरणा मिळेल. चला तर मग भेटूया येत्या येणाऱ्या शुक्रवारी आपल्या या सिरीजच्या नवीन एपिसोडसह. आणि हा, लक्षात आहे ना, आता नेक्स्ट एपिसोड मध्ये आपल्यासोबत असणार आहेत पाहुणे. चला तर मग पाहुण्यांना भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत बाय.